साम्राज्य सामान्यांचा असामान्य। मी अमोल पाटील गोकुळ शुगरच्या कारखान्याच्या विरोधात थकीत ऊस बिलासाठीचं हे आंदोलन सुरू आहे। मागच्या 13 दिवसापासून या आंदोलनाला सुरुवात झाली। आज आंदोलनाचा 13वा दिवस आहे आणि आज आम्ही पावसात जे आमचं हाल होतं हे दुसऱ्यांदा होतं या आंदोलनात बसल्यापासून। परवा रात्रीच्या पूर्ण रात्र आम्ही पावसामध्ये जागून काढली। आज सुद्धा पाऊस एवढा मुसळधार या ठिकाणी पडतोय, 1 इंच जमीन आम्हाला बसण्यासाठी इथं कोरडी नाही, पूर्ण मांडव सुद्धा गळतोय आणि खालून सुद्धा अगदी घोट्यापर्यंत पाणी जातंय। आपण पाहताय सरकार, शासन, प्रशासन आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत हा शेतकरी या ठिकाणी मागच्या 13 दिवसापासून बसून आहे। मायबाप सरकारला विनंती आहे की कुठल्याही पद्धतीनं मार्ग काढा, पण काढा आणि या शेतकऱ्याच्या हक्काचं, कष्टाचं जे काही आहे ते त्यांच्या पदरामध्ये टाका। आम्ही वेगळं काही मागत नाही, सरकारला बोनस मागत नाही, कुठली भाववाढ मागत नाही, हमीभाव मागत नाही, काही आमची दुसरी मागणी नाही। जे आम्ही पिकवलं होतं ते आम्ही कारखान्याला विकले आणि जे विकले ते आमच्या कष्टाचं आहे, त्याचा दाम आम्हाला मिळावा एवढीच माफक आणि रास्त अपेक्षा या सर्वसामान्य शेतकऱ्याची आहे। आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचे पैसे आम्हाला द्या, आमचं बिल आम्हाला द्या, आम्ही इथून निघून जाऊ। सरकारला आमची एवढीच विनंती आहे। शेतकरी संघर्ष समितीचा शेतकरी संघर्ष समितीचा कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही, जय जवान जय किसान, वंदे भारत माता की जय, भारत माता की जय। सरकार याच्यावर जातीने लवकर लक्ष घेऊन या शेतकऱ्यांना न्याय मिळवण्याचं लवकरच्या लवकर काम करूया।